राम मंदिरासाठी बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा मी अयोध्येतच, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. तर फडणवीसांच्या वजनानेच बाबरीचा ढाचा खाली आला असेल, उद्धव ठाकरेंचा उपरोधिक टोला. फडणवीसांवर टीका करून उद्धव ठाकरे स्वतःचीच किंमत कमी करून घेत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार. अजितराव हवा तेज चल रही है, टोपी उड़ जाएगी म्हणत संजय राऊतांची टीका. तर अमोल कोल्हेंनी बेईमानी केली नाही म्हणून पाडणार का, राऊतांचा अजितदादांना सवाल. डीपीडीसी चालवणारे आता जरा भटकटले. सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना टोला. तर वज्रमुख सभा पुन्हा सुरू होणार अशी माहिती. सुप्रियाताई, काँग्रेसला जे सुचलं नाही ते तुम्हाला सुचलं. शेतकरी आक्रोश मोर्चातील संत सभेत सुप्रिया सुळेंकडे पाहत बाळासाहेब थोरातांचा स्वतःच्याच पक्षातील नेत्यांना टोला. राज्यात एक फुल दोन डाऊटफुलचं सरकार. शेतकरी आक्रोश मोर्चाच्या संत सभेतून अमोल कोल्हेंचा सरकारवर हल्लाबोल. कुणाला तिकीट मिळणार याची चिंता तुम्ही करू नका, प्रयत्न सोडू नका, आपला विजय पक्का. देवेंद्र फडणवीसांच्या पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांना सूचना. मावळमध्ये अजित पवारांना धक्का. दादांचे समर्थक संजोग वाघेरेंचा ठाकरे गटात प्रवेश. वाघेरेंना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित. जागावाटपावर बोलणी दिल्लीतच होईल, बिघाडी होणार नाही उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. वंचितला महाविकास आघाडीत घेण्यावरूनही चर्चा सुरू, ठाकरेंची माहिती. जिंकेल त्याची जागा हे फक्त महाविकास आघाडीचं नव्हे तर इंडियाचं सूत्र. 48 जागांचं वाटप मेरिटनुसारच होईल. 23 जागांच्या दाव्यावर कुणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्याची स्थानिक नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. काँग्रेस आणि ठाकरे गटात सामना रंगण्याची शक्यता. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. राज ठाकरे युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतील. मनसे शिंदे गटाच्या युतीच्या चर्चेवर संदीप देशपांडेंचं सूचक वक्तव्य. मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महाराष्ट्र दौरा. मराठवाड्यापासून दौऱ्याला सुरुवात. दादा गटाला मिळणाऱ्या संभाव्य लोकसभा मतदारसंघात दादांच्या सभा. अजित पवारांचा महाराष्ट्र दौरा राजकीय की लोकांच्या हिताचा, अमोल कोल्हे यांचा सवाल. तर देशात लोकशाही, प्रत्येकाला दौरे करण्याचा वैयक्तिक अधिकार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सुनील केदार यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा नाहीच, शिक्षेच्या स्थगितीची मागणी न्यायालयाने फेटाळली. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 613 वर. आज 172 कोरोना रुग्णांची नोंद. तर राज्यात Gen 1चे 10 रुग्ण.